आणि निकम साहेब आपण त्या ठिकाणी उभं राहायचे. एक उत्कृष्ट पैलवान म्हणून आपण काम केलेलं आहे. तानाजी मावळे आणि निकम साहेब या गोष्टीचा निर्णय घेतील. बाकी कोणी आत येऊ नका. खूप छान पद्धतीने चाललेली कुस्ती. सर्वच ग्रामस्थ प्रेक्षक मंडळी डोळ्याची पानं फिटणारी ही कुस्ती पाहतात. 7 वर्ष तांबे अशी चाललेली ही कुस्ती. 2 वर्षाची असणारी नियोजित कुस्ती. या कुस्तीसाठी ज्या जाणकार व्यक्तींनी या ठिकाणी ज्या मल्लांनी या ठिकाणी आर्थिक सहभाग दाखवला त्यांचे आमच्या गावाच्या वतीने हार्दिक अभिनंदन, स्वागत. हा, दोन्ही पैलवानांनी खूप चांगल्या प्रकारचे डावपेच करायचे. आपण वर्षभर खूप मेहनत करून हा इनाम जिंकण्यासाठी, इनाम नाही तर नाव कमावण्यासाठी चांगल्या प्रकारे या ठिकाणी चांगल्या प्रकारे डावपेच करतात. दोन्ही पैलवान डोळ्याची पाणी ठेवणारी ही कुस्ती छान पद्धतीने चाललेला. पंच म्हणून काम पाहतात ते तानाजी मावळे, सुरेश वाजे. आपण दोघांनी या ठिकाणी या कुस्तीवरती लक्ष ठेवायचं. निकम साहेब यांचा सुद्धा बारीकपणे नजर ठेवून त्या ठिकाणी कुस्तीचं निरीक्षण करतात. ते कोणी वाटायचं नाही. पैलवान एकमेकांना आजमवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही सांगा दोघं बघा. छान पद्धतीने चाललेला हा बैलनाथाचा पवित्र अशा भूमीमध्ये हा अखेरचा कार्यक्रम म्हणजे आखाड्याचा कार्यक्रम. या आखाड्याच्या कार्यक्रमासाठी खेळ आले मावळ जुन्नर, मावळ मुळशी अशा सर्व परिसरातून आलेले मन, त्याचप्रमाणे ठाणे, पुणे अशा सर्व जिल्ह्यातून आलेले छान पद्धतीने कांद्याचे पैलवान चांगल्या